माझं कॅन्सर डायग्नोसिस होऊन 1 वर्ष झालं. ह्या 1 वर्षामध्ये माझे 2 सर्जरी आणि 6 कीमो पूर्ण झाले. जेव्हा मी फॉलोअपला ऑन्कोलॉजिस्टकडे गेले, मी त्यांना विचारलं की मी कायमची कॅन्सर फ्री आहे का मला परत कॅन्सर होऊ शकतो. माझ्या ऑन्कोलॉजिस्टनी सांगितलं की 10 पेशंटमध्ये एका पेशंटला कॅन्सर होऊ शकतो. आणि हे ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकून गेली. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझं नाव डॉक्टर संध्या गव्हाणे आणि माझ्या ह्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. मित्रांनो, मी एक कॅन्सर सर्वायवर पण आहे. पण आता मी असं म्हणू शकते की आता मी कॅन्सर सर्वायवर नाही, तर मी आता कॅन्सर फायटर आहे. हो, कारण आता मला आयुष्यभर कॅन्सर फ्री राहण्यासाठी झगडावं लागणार आहे. जेव्हा कॅन्सर होतो त्यावेळेस पूर्णच काही तपासण्या केल्या जातात. पेट स्कॅन, MRI, CT स्कॅन, ब्लड टेस्ट आणि हे ठरवलं जातं की कॅन्सर सेल्स कुठे कुठे आहेत आणि त्यानुसार सर्जरी, किमोथेरपी, रेडिएशन थेरपी ह्याचे सेशन सगळे ठरवले जातात आणि परत त्याचे इन्व्हेस्टिगेशन्स केले जातात. मध्येच 2-3 किमो झाल्यानंतर पेट स्कॅन होतो आणि असं करून फायनली जेव्हा ऑन्कोफिजिशियन्स, ऑन्कोसर्जन्स यांना समजतं की आता शरीरामध्ये कुठेही दृश्यमानात कॅन्सर सेल्स नाही आहेत, तेव्हा ते पेशंटला म्हणतात आता तुमची ट्रीटमेंट संपली आहे, आता तुम्ही कॅन्सर फ्री आहे. मग आता एवढं सगळं झाल्यानंतर परत त्या पेशंटला कॅन्सर कसा होऊ शकतो? खरंच हा मोठा प्रश्न आहे आणि ही सत्यतासुद्धा आहे. चला आपण याची कारणं बघूया. कॅन्सर ट्रीटमेंट केल्यानंतर दृश्यमानामध्ये कॅन्सर सेल्स जरी दिसले नसतील तरी शरीरामध्ये, ब्लडमध्ये काही कॅन्सर सेल्स हे मायक्रोस्कोपिक लेवलला सुप्त अवस्थेत म्हणजे डॉर्मंट कंडिशन्समध्ये असतात, ते ॲक्टिव्ह नसतात. पण नंतर काही कालांतराने जेव्हा त्यांना एक फेवरेबल वातावरण मिळतं, म्हणजे समजा त्या पेशंटची इम्युनिटी कमी झालेली आहे, त्याच्या पेशंटचं मेटाबॉलिक जे इन्व्हायरमेंट आहे शरीरामधलं ते बिघडलेलं आहे, त्यावेळेस हे कॅन्सर सेल्स ॲक्टिव्ह होतात आणि मल्टिप्लाय होतात. त्यानंतर परत कॅन्सर होतो. ह्याला काही फॅक्ट कारणीभूत आहेत. कॅन्सर पेशंटला जेव्हा कॅन्सर डायग्नोसिस झाला त्यावेळेस कॅन्सरची कुठली स्टेज होती? समजा पहिली स्टेज वगैरे असेल तर कॅन्सर परत होण्याचे चान्सेस खूप कमी असतात. पण तेच जर ॲडव्हान्स स्टेज असेल, म्हणजे 3री, 4थी स्टेज असेल, मेटास्टेसिस झालं असेल, अशा वेळेस जरी पेशंट ट्रीटमेंट घेऊन कॅन्सर फ्री झाला असेल तरी होऊ शकतं की काही सेल्स आहे, मी जसं म्हणाले होते की डॉर्मंट कंडिशन्समध्ये राहू शकतात आणि परत कॅन्सर होऊ शकतो. कॅन्सर सेल्सचे 2 टाईप असतात, ॲग्रेसिव्ह आणि नॉन ॲग्रेसिव्ह. ॲग्रेसिव्हमध्ये कॅन्सर सेल्स हे खूप लवकर रॅपिडली मल्टिप्लाय होतात. जर एखाद्या पेशंटला ॲग्रेसिव्ह टाईपचा कॅन्सर असेल तर होऊ शकतो की काही कालानंतर त्याला जेव्हा फेवरेबल वातावरण मिळतं ते कॅन्सर सेल्स लवकर मल्टिप्लाय होतात आणि कॅन्सर डेव्हलप होतो. काही कॅन्सर पेशंट असं असतात की ते त्यांची ट्रीटमेंट पूर्ण घेत नाहीत, म्हणजे त्यांचे सगळे इन्व्हेस्टिगेशन्स होतात आणि सर्जरीमध्ये तो कॅन्सरचा पार्ट, ट्यूमर काढून टाकला जातो आणि त्यांना कोणीतरी असं सांगितलं असतं की किमोथेरपी, रेडिएशननी खूप साईड इफेक्ट होतो, खूप त्रास होतो. तर त्यांना असं वाटतं की आता सर्जरी तर झालं आहे आणि कॅन्सर सेल्स जेवढे होते तो ट्यूमर पूर्ण निघून गेलेला आहे, तर आता किमो, रेडिएशनची काय गरज आहे, म्हणून ते ट्रीटमेंट सोडून देतात. पण त्यामुळे काय होतं की काही कालांतरानंतर काही अंशी मायक्रोस्कोपिक लेवलचे कॅन्सर सेल्स परत वाढू शकतात. कॅन्सरची ट्रीटमेंट आपण जी घेतो त्या ट्रीटमेंटमुळे सुद्धा पुढे जाऊन कॅन्सर होऊ शकतं. हो, काही ॲडव्हान्स स्टेजमध्ये खूप काही किमोथेरपीज सेशन्स घेतले जातात, रेडिएशन थेरपीज दिले जातात आणि त्यावेळेस होऊ शकतो की तो व्यक्ती कॅन्सर फ्री होऊ शकतो. पण हे जे सेशन्स घेतले असतात यामुळं कॅन्सर सेल्स मरतात, पण त्यांचे जे हेल्दी सेल्स असतात त्याच्यावर खूप परिणाम होतो आणि एक शरीरामध्ये एक प्रकारचा स्ट्रेस निर्माण होतो, एक प्रकारचं क्रॉनिक इन्फ्लामेशन तयार होतो. आपलं पूर्ण शरीर एक ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसमध्ये असतं आणि यामुळे काय होतं, हळूहळू कालांतराने त्या नॉर्मल पेशीच्या DNA सुद्धा चेंजेस होतात आणि त्या नॉर्मल पेशी पण कॅन्सर सेल्स होऊ शकतात. काही लहान मुलांना जेव्हा कॅन्सर होतो आणि त्यांना ट्रीटमेंट दिली जाते, जेव्हा ते मोठे होतात किंवा त्यांच्या तरुण वयामध्ये, वृद्धापकाळामध्ये त्यांना परत कॅन्सर होण्याची शक्यता असते. काही कॅन्सर सेल्स असे असतात की ते स्वतःमध्ये जीन म्युटेशन करून घेतात
आणि त्यामुळं काय होतं की त्या किमोथेरपी किंवा रेडिएशन थेरपीला ते रिस्पॉन्ड करत नाहीत. म्हणजे इनिशियली तर असं वाटतं की कॅन्सर संपत चाललेला आहे, पण होऊ शकतं की परत काही महिन्यानंतर परत रिलॅप्स होतो. ही सगळी कारणं आहेत की एकदा कॅन्सर फ्री होऊनसुद्धा त्या पेशंटला कॅन्सर होण्याची शक्यता असते. थांबा, काळजी करू नका. ह्याच्यासाठी पण काही उपाय आहेत आणि ते निश्चितच आपण केले पाहिजे. त्यामध्ये पहिल्यांदा हा एक उपाय आहे की आपल्या शरीरामधलं मेटाबॉलिक जे इन्व्हायरमेंट आहे ते चांगलं ठेवणं. आता मेटाबॉलिक इन्व्हायरमेंट म्हणजे काय? म्हणजे आपलं शरीर हे पेशींनी बनलेलं आहे. प्रत्येक पेशीमध्ये न्यूक्लियस असतं, सायटोप्लाझम असतं, गोल्गी बॉडीज असतात, मायटोकॉन्ड्रिया असतात आणि हे सगळं मिळून ती पेशी त्या अवयवाचं, ज्या अवयवाची ती पेशी आहे त्या अवयवाचं काम करत असते. त्यासाठी ते ब्लडमधून न्यूट्रिशन घेते आणि त्याचं काम करून जो कचरा वेस्ट प्रोडक्ट होतो ते परत त्या रक्तवाहिनीमध्ये सोडून देते आणि अशा प्रकारे आपल्या शरीराचं सगळं काम चांगलं चालतं. आपल्या शरीराचं मेटाबॉलिक इन्व्हायरमेंट कसं राखायचं? त्यातला पहिला घटक आहे म्हणजे आहार. आपण नेहमी चांगला आहार घेतला पाहिजे. आता चांगला म्हणजे काय? मायक्रो आणि मायक्रोन्यूट्रिएंटनी भरपूर, ज्याला आपण पोषक संतुलित आहार असं म्हणतो. त्याच्यामध्ये प्रोटीन येतात, जीवनसत्व येतात, खनिजे येतात, बायोफ्लेवोनाइड, हे सगळं मिळून आपल्या शरीराचं जे मेटाबॉलिझम, जे पेशीची चयापचय क्रिया असते ती चांगली करतात आणि त्यामुळं जास्त ऑक्सिडेशन होत नाही आणि त्याच्यामधून फ्री रॅडिकल्स होत नाही आणि त्यामुळं पेशीचं डॅमेज होत नाही. आता ह्याच्यासाठी काय काय खायचं? आपण आपलं इंडियन ट्रॅडिशनल जे काय आपलं स्टेपल तुमचं स्वतःचं जे फूड आहे ते तुम्ही खा. त्याच्यामध्ये मी ढोबळमानाने असं सांगेन की हिरव्या पालेभाज्या, कलरफुल भाज्या आणि सगळ्या प्रकारची फळं, त्याच्यानंतर प्रोटीनमध्ये तुम्ही अंडे, फिश, दूध, दही, पनीर, सोयाबीन ह्याचा समावेश करू शकता. मायक्रोग्रीन्स खाऊ शकता. मोरिंगा पावडर आहे, व्हीट ग्रास ज्यूस आहे, हे सगळे अँटीऑक्सिडंट आहेत. तुम्ही डेली तुमचं एक आहाराचं एक नियोजन करा आणि हे शक्य नसेल तर तुम्ही आहार तज्ज्ञाचा सल्ला घेऊ शकता. त्याच्यामुळे तुम्हाला खूप फायदा होईल. आता दुसरी गोष्ट येते विहार म्हणजे व्यायाम. न्यू इंग्लंड मेडिकल जर्नलमध्ये अशी स्टडी आलेली आहे की जे कॅन्सर सर्वायवर जे आहेत, कॅन्सर फ्री झालेले आहेत, ते जेव्हा त्यांच्या रुटीनमध्ये व्यायाम ॲड करतात, जेव्हा ते 20 to 25 मिनिट्स डेली व्यायाम आठवड्यातून किमान 5 वेळेस करतात, तेव्हा त्यांच्यामध्ये कॅन्सर रिलॅप्स होण्याचे चान्सेस खूप कमी होतात. होऊ शकतं सर्जरीमुळं, किमोथेरपी, रेडिएशन थेरपी याच्यामुळे तुमच्यामध्ये विकनेस असू शकेल. तुम्ही घरातल्या घरात वॉक करू शकता. म्हणजे एक थोडंसं वॉक करा, मग ब्रेक करा. म्हणजे असं दिवसातून थोड्या वेळेला थोडं तुम्ही वॉक करू शकता. त्यांच्यानंतर बसल्या म्हणजे जसं मी आता चेअरवर बसली आहे असं बसूनसुद्धा तुम्ही स्ट्रेच एक्सरसाइज करू शकता. जसं तुमचं स्टॅमिना वाढत जाईल तुम्ही वॉकिंग वाढवू शकता. तुम्ही स्ट्रेच एक्सरसाइज, योगासनं करू शकता, बॅलन्सिंग एक्सरसाइज करू शकता. जेव्हा तुम्हाला एकदम चांगलं हेल्दी वाटेल त्यावेळेस जिममध्ये जाऊन तुम्ही वेट ट्रेनिंग करू शकता. एखादं स्पोर्ट्स खेळू शकता, स्विमिंग करू शकता. तुम्हाला काही फन ॲक्टिव्हिटी जर आवडत असेल, जसं डान्सिंग आहे, ॲरोबिक्स आहे, झुंबा आहे, ते सुद्धा तुम्ही करू शकता. पण तुमच्या रुटीनमध्ये एक्सरसाइज नक्कीच इन्क्लूड करा. हे तर झालं शारीरिक. आता आपल्याला मानसिकबद्दल पण विचार करावा लागेल. कॅन्सर डायग्नोसिस झालं, ट्रीटमेंट झाली, कॅन्सर फ्री झालं, ह्या सगळ्या दरम्यानमध्ये पेशंटवर खूप काही सायकोलॉजिकल इफेक्ट होत असतात. तो वेगवेगळ्या इमोशन्समधून जात असतो. त्याला कॅन्सरचा स्वतःचा त्रास होत असतो, किमो रेडिएशनचे साईड इफेक्ट्स होत असतात. त्यामुळं सुद्धा तो मानसिकदृष्ट्या थोडासा कमकुवत झालेला असतो. आणि जेव्हा त्याला हे कळतं की एवढं करूनसुद्धा तो कायमचा कॅन्सर फ्री नाही आहे, तेव्हा त्याला अजूनही जास्त त्रास होण्याची शक्यता असते. अशा वेळेस कॅन्सर पेशंटनी रिलेटिव्हशी थोडंसं बोललं पाहिजे. ह्याच्या बाबतीत आपलं मन मोकळं केलं पाहिजे. जर त्रास जास्तच वाटत असेल तर तुम्ही सायकॅट्रिस्ट किंवा काउन्सिलरसोबत बोलू शकता. तुमचं मानसिक स्वास्थ्य चांगलं ठेवण्यासाठी काय उपाययोजना करता येतं याच्याकडे लक्ष द्या.
तुम्ही तुमच्या रुटीनमध्ये प्राणायाम, मेडिटेशन, रेकी ह्याचा अवलंब करू शकता. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या जर्नीमध्ये पॉझिटिव्ह राहण्यासाठी खूप मदत करतात. मी याच्यावर व्हिडिओसुद्धा बनवलेले आहे आणि स्क्रीनवर मी लिंक टाकते, तुम्ही नक्की पहा. कॅन्सर पेशंट कॅन्सर फ्री झालेला आहे, पण काय होतं की सोबत त्याची सर्जरी झालेली असते. कोणाचं ब्रेस्ट काढून टाकलेलं आहे, कोणाचं तोंडाची सर्जरी झाली आहे, कोणाच्या नाकामध्ये नळी टाकलेली आहे की ज्याच्यामुळे त्याला खायला व्यवस्थित जावं, कोणाचं पाय काढून टाकलेला असतो कारण त्याला सार्कोमा असतो. असे वेगवेगळ्या प्रकारचे बॉडीमध्ये चेंजेस झालेले असतात. तसंच किमो रेडिएशनमुळे थकवा असतो आणि हेअर लॉस झालेला असतो, पेशंट पेल झालेला असतो. सध्या जे प्लास्टिक सर्जरी ज्या निघालेल्या आहेत त्यामुळं तुमच्या ज्या जखमा, व्रण जे आहेत त्या तुम्ही झाकू शकता. तुमचं इवन ब्रेस्ट इम्प्लांट पण केलं जाऊ शकतं. काही पेशंटमध्ये वृषण ग्रंथी काढून टाकल्या जातात आणि त्यामुळं सुद्धा त्या पेशंटला काही मानसिक ताण येऊ शकतो. काही महिलांमध्ये ओव्हरीज काढून टाकल्या जातात, त्यामुळं त्यांना हार्मोन इम्बॅलन्स होऊन बराच मानसिक त्रास होऊ शकतो. त्यामध्ये हार्मोन रिप्लेसमेंट दिलं जातं. अशा वेळेस तुम्ही तुमच्या ऑन्कोलॉजिस्टशी स्पष्टपणे बोला आणि अशा काही ट्रीटमेंट आहेत का आणि त्या तुम्ही ऑप्ट करा. याचा तुम्हाला नक्की चांगला फायदा होईल. आता तुम्ही कॅन्सर फ्री झाला आहे तर तुम्हाला तुमच्या जबाबदारीची आठवण येणे शक्य आहे की तुमचं जॉब आहे, बिझनेस आहे, हाऊस कोर्स आहे. आतापर्यंत कदाचित तुम्ही काही वेळेस सुट्टी घेऊन पार्ट टाईम जॉब करून तुम्ही तुमची ट्रीटमेंट संपवलेली आहे आणि आता तुम्हाला नवीन जोमाने तुमच्या करिअरकडे बघण्याची गरज आहे. पण थोडंसं स्लो घ्या. तुम्ही हे बघा की तुमच्या बॉडी काय म्हणते. प्रत्येकाचं शरीर हे कॅन्सर ट्रीटमेंटला वेगवेगळ्या प्रकाराने रिस्पॉन्स देत असतं. त्यामुळं तुमचं शरीर तयार आहे की नाही हे तुम्ही जज करा आणि त्यानुसारच तुमचं प्लॅन ठरवा. तुम्ही जर रेडी नसाल तर तुम्ही काही दिवस ब्रेक घेतला तर तुम्हाला नक्कीच पुढे नवीन जोमाने तुमच्या करिअरकडे वळता येईल. आपल्याला एक सवय असते की आपण आपली तुलना दुसऱ्यासोबत करतो की अरे हा तर कॅन्सर पेशंट खूप लवकर दुरुस्त झाला, तो तर किमो करतो आहे आणि त्याच्या जॉबला जातो आहे, रेडिएशन गेल्या तो लगेच त्याच्या बिझनेसकडे जातो आहे, मला असं का नाही होत आहे, मला खूप विकनेस येतो आहे, किंवा मी आता कॅन्सर फ्री झालो आहे तरीसुद्धा मला एवढा विकनेस वाटतो आहे, मी काही काम करू शकत नाही आहे. पण हे लक्षात घ्या की कॅन्सर आणि कॅन्सरची ट्रीटमेंट प्रत्येक पेशंटवर वेगवेगळा प्रभाव टाकत असते, वेगवेगळे दुष्परिणाम करत असते आणि त्याचं शरीर त्याला कसं रिस्पॉन्ड करतं ते सुद्धा वेगवेगळं असतं. त्यामुळे तुम्ही तुमची तुलना कुठल्या दुसऱ्या पेशंटशी करू नका. तुम्ही तुमचं स्वतःकडे बघा, तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या किती सक्षम आहात आणि नसेल तर त्यासाठी काय करायचं. आता येतं लाईफस्टाईल आणि ही सगळ्यात मोठी बाब आहे. आधी तुम्ही बैठे जीवनशैली असेल तुमची, किंवा तुम्हाला जंक फूड खायची सवय असेल किंवा काही व्यसनं असू शकतात तर ते तुम्ही नक्कीच टाळले पाहिजे. रिसर्चनुसार अल्कोहोल सेवनने 7 प्रकारचे कॅन्सर होतात आणि स्मोकिंगने 5 प्रकारचे कॅन्सर होतात. म्हणजे समजा तुम्ही स्मोकिंग करत होतात आणि तुम्हाला घशाचा कॅन्सर झाला आणि समजा तो दुरुस्त पण झाला, पण नंतर तुम्ही जर स्मोकिंग कंटिन्यू ठेवलं तर होऊ शकतं पुढे जाऊन तुम्हाला फुफ्फुसाचा कॅन्सर होण्याची शक्यता आहे. त्यामुळं व्यसनं टाळणं कधीही चांगलं आणि हे जर तुम्ही करू शकत नसाल तर सायकॅट्रिस्टची मदत घेऊ शकता. ओबेसिटी हा एक मुख्य फॅक्टर याच्यामध्ये आहे. याच्यामध्ये पण भरपूर असे रिसर्च आलेले आहेत की ज्या व्यक्ती ओबीज आहेत, म्हणजे त्यांचं जे BMI नुसार वजन असलं पाहिजे त्यापेक्षा पण जास्त वजन आहे, अशा व्यक्तीमध्ये नेहमी एक क्रॉनिक स्ट्रेस असतो, एक नेहमी प्रकारचं एक इन्फ्लामेशन असतं. त्यांच्यामध्ये सिरम इन्सुलिन, म्हणजे इन्सुलिन हा एक जो हार्मोन आहे त्याची पातळी नेहमी जास्त असते. हे सगळे जे फॅक्टर्स असतात ते कॅन्सर सेल्सपासून ट्यूमर बनायला मदत करतात. त्यामुळं तुमचं जर वजन जास्त असेल तर तुम्ही आहारतज्ज्ञांना भेटा, योग्य व्यायाम करा आणि तुमचं वजन कंट्रोल ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं फॉलोअप. ऑन्कॉलॉजिस्ट जेव्हा तुम्हाला सांगतील आणि जे काही इन्व्हेस्टिगेशन्स करायला सांगतील ते सगळे इन्व्हेस्टिगेशन करून ऑन्कॉलॉजिस्टसोबत व्यवस्थित फॉलोअप करत जा.
यामुळे तुम्हाला कॅन्सर होणार नाही असं तुम्ही म्हणणार नाही, पण जर कॅन्सर झालाच तर तो अर्ली स्टेजमध्ये ओळखण्यात येईल आणि तुम्हाला लगेच ट्रीटमेंट चालू होईल. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर परत कॅन्सर फ्री व्हाल. फेसबुक, इंस्टाग्रामवर आजकाल बरेच ॲड येतात. वेगवेगळ्या प्रकारच्या थेरपीज निघालेल्या आहेत, जे असे दावे करतात की आम्ही तुम्हाला कायमचं कॅन्सर फ्री ठेवू शकतो. मला माहीत नाही त्यामध्ये किती सत्यता आहे, कारण मी हे कधीच ट्राय केलेलं नाही आहे. तर तुम्ही बघू शकता की त्यांचे जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत त्यांच्यासोबत 1-to-1 डायलॉग तुम्ही करू शकता आणि तुम्ही हे बघा की तुमच्यासाठी ते सुटेबल आहे की नाही. तुमच्या ऑन्कोलॉजिस्टला त्या थेरपीबद्दल विचारा आणि त्यांनी ग्रीन सिग्नल दिला तर तुम्ही ते थेरपी यूज करू शकता. मी इथं कुठलाही क्लेम करत नाही की अशा थेरपी कॅन्सर पेशंटला कॅन्सर फ्री ठेवत आहेत. तर बेसिकली मला हे सांगायचं आहे की ठीक आहे, तुम्ही कॅन्सर फ्री झालेला आहात, तुम्ही तुमचं नवीन आयुष्य चांगल्या प्रकारे जगा, एन्जॉय करा, तुमचं प्रत्येक मोमेंट्स तुम्ही जगा. पण त्याच्यासोबत हे पण नेहमी लक्षात ठेवा की आपल्याला कॅन्सरसोबत नेहमीसाठी फाईट करायचं आहे. आपण आता कॅन्सर सर्वायवर आहेत, तर आपल्याला आता कॅन्सर फायटर व्हायचं आहे. पण नथिंग टू वरी. मी जे तुम्हाला आता सांगितलं आहे ते व्यवस्थित फॉलो करा आणि ह्याच्याबद्दल काही शंका असतील तर मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की विचारा. मी ह्याच्याबद्दल तुम्हाला नक्कीच एक्सप्लेनेशन देईन. आणि ह्याच्यासाठी मी काही वेगवेगळे व्हिडिओज पण बनवलेले आहेत. मायक्रोग्रीनवर, मोरिंगा पावडरवर, व्हीट ग्रासवर, योगा, रेकीवर. त्यात तुम्ही नक्की पहा, त्याचा तुम्हाला भरपूर लाभ होईल. मित्रमैत्रिणींनो, माझा हा व्हिडिओ खूप खूप शेअर करा. त्यामुळे माझे जे कॅन्सर बंधू भगिनी आहेत त्यांना याचा खूप लाभ होईल. जे माझ्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी माझा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळं माझ्या पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. माझा व्हिडिओ लाईक करा आणि त्याच्यावर कमेंट्स करा. मित्रमैत्रिणींनो, नेहमीसाठी स्वस्थ रहा, मस्त रहा. धन्यवाद.